भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात एसआयटीच्या ताब्यात। नाशिक पोलिसांच्या पथकाकडून खरातच्या घरी शोध मोहीम। महिला पोलीस गेटवरून उड्या मारून आत शिरल्या। 15 ते 20 मिनिटे झाडाझडती। अत्याचारी अशोक खरातची पत्नी फरार। शिर्डी जमीन खरेदी प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरातवर अटकेची टांगती तलवार। आतापर्यंत 2 आरोपी अटकेत। खरातनं अजित पवारांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या। खरातनं कुणाच्या सांगण्यावरून जादूटोणा केला हे समोर येणं गरजेचं। रोहित पवारांचा खळबळजनक आरोप। खरात प्रकरणात एका सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअर पोलिसांच्या रडारवर। सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग निदान चाचणीसह मेडिकलमधून गुंगीच्या आणि वेदनाशामक गोळ्या खरेदी केल्या जात असल्याचा संशय। सूत्रांची माहिती। भोंदू अशोक खरातकडे 4 सिम कार्ड। महिलांच्या कॉन्टॅक्टसाठी वेगळा मोबाईल तर व्हीआयपी लोकांसाठी खास नंबर वापरायचा। एसआयटी तपासात धक्कादायक माहिती उघड। अत्याचाराच्या घटनांबाबत महिला आणि बालविकास मंत्र्यांचं मौन। जबाबदारी समजत नसल्यास राजीनामा द्या। हर्षवर्धन सपकाळ यांचा आदिती तटकरेंवर हल्लाबोल तर भोंदू भक्त म्हणत संजय राऊत यांचीही आदिती तटकरेंवर टीका। डीजीसीएचे प्रमुख फैज अहमद किडवे यांच्या बदलीनंतर रोहित पवार आक्रमक। कुठल्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिक तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली केल्याचा रोहित पवारांकडून उल्लेख। विक्रम यादव आता डीजीसीएचे नवे प्रमुख असणार। दादांच्या राष्ट्रवादीचे रणनीतिकार नरेश अरोरा यांचं कंत्राट संपुष्टात। अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होणार नाही। सुनेत्रा पवार तटकरेंच्या बैठकीत निर्णय। जैन मुनीच्या चमत्कारामुळे माझा घसा दुरुस्त झाला। मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं वक्तव्य। तर मुनींच्या भेटीनंतर तावडे महापौर झाल्याचा मंत्री लोढांचा दावा। महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या। जैन मुनी नयन पद्मसागर यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। महाराणी ताराराणी हंबीरराव मोहितेंच्या कन्या होत्या। इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी अशी वक्तव्य करू नये। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची टीका। राज्यातील 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या। दिव्यांग कल्याण विभागानंतर तुकाराम मुंढेंवर आता वन विभागाची जबाबदारी तर अश्विनी भिडे मुंबई पालिका आयुक्तपदी विराजमान। खरात प्रकरणानंतर भोंदूबाबावर नागरिकांचा रोष। पुण्याच्या खेड तालुक्यात भोंदूबाबांना नागरिकांकडून चोप तर नांदेडच्या बिलोली तालुक्यातील तलवार बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्ञानेश्वर करडेला अटक। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी। ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $118 पार। जून 2022 नंतरची सर्वात मोठी दरवाढ। अमेरिकेकडून तेल खरेदी करा अन्यथा धाडस दाखवा आणि हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊन तेल घ्या। डोनाल्ड ट्रम्प यांचा इतर देशांना सल्ला। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना इराण आता सुरक्षा देणार। सुरक्षेच्या बदल्यात जहाज आणि टँकर इराणला शुल्क देणार। इस्रायल आणि अमेरिकन जहाजांना हॉर्मुझमधून एंट्री बंदच। देशात इंधनाचा तुटवडा नाही। युद्धस्थितीचा भारतावर काही परिणाम नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। संकटाच्या काळात देखील काँग्रेसकडून राजकारण। फडणवीसांची टीका। कोल्हापुरातील संदीप गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोर लोकांचा गोंधळ। एजन्सीसमोर गर्दी झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी तर मुंबईच्या चारकोपमध्ये काल सिलेंडर न मिळाल्यानं नागरिकांचा गोंधळ। राज्यभरात वादळी वारा गारपिटीसह अवकाळी पावसाचा धुमाकूळ। जळगाव धुळे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पिकाआडवी घरांचंही मोठं नुकसान। शासनानं तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची मागणी।